साहेब तुम्ही कालचा शब्द दिला होता आणि तुम्ही आता त्याला गॅप दिल्यामुळे तिथं लॉस होणार आहे आणि लॉस झाल्यामुळे शेतकऱ्याला नाही तर तिथं प्यायला सुद्धा पाणी पोहोचणार नाही. लॉस 2 दिवसात आपला लॉस होता. आता तुम्ही हा बघा, हा पंप चालू होतात सगळे. हो तो पुरंदरचा भाग कुठला तो ह्याच्यात तिथं तर पाणी पोहोचणार पण नाही. एक मिनिट, पुरंदरचं जे ऐका, पुरंदरची स्कीम नाही ही याच योजनेवर आहे. पुरंदरचं जे आहे ते स्कीम चालू आहे, तिथले पंप बंद पडले नाही. याच योजनेवर आहे. राजुरी सभेचा त्याचा विषय. तुम्ही पुरंदरचं बोलला म्हणून पुरंदर. हो या योजनेवर ही जी 5 गाव आहे त्या 5 गावाला सुद्धा पाणी पुरणार नाही. आम्ही हे बघा 2 दिवसांनी पंप चालू झाल्यानंतर पहिलं खालच्या गावांचं आम्ही ट्राय करणार आहे. आम्हाला 200 दिल्याशिवाय ते गणितच बसणार नाही. तुम्ही एवढा डिले केला. काल पाणी संपलंय. आजचा उन्हाळा किती डिग्री सेल्सिअस टेम्परेचर 42-44. त्यात कालचा दिवस, आजचा दिवस, उद्याचा दिवस, परवाचा दिवस, 4 दिवस. तिथं थोडी तुमचं ते कालवे असे ओले राहणार आहेत साहेब. काय राहणार नाही, लॉस होणार आहे. बरेच दिवस झाले काय खरंच. या साहेबांना जर पुरंदरचे गावच माहित नाही तर तुम्ही काय करताय? तुम्ही पुरंदरचं बोललात म्हणून मी पुरंदर उपसाचं सांगितलं. साहेब 2 पर्याय, आज पाणी सोडा. दुसरा पर्याय आम्हाला वाढून पाणी द्या. दादा आज नाही सुटणार पाणी, 2 दिवस लागतील. आणि पाणी अजून आपल्याला दौंड आणि इंदापूरचं आणि बारामतीचं बाकी तिन्हीच आपल्याला बॅलन्स करावं लागणार. बारामतीचं बाकीचं काय राहिलं आता? शिरसुफळ, वरवण सगळं धरतोय ना जाणे शिरसाई. बरोबर आहे, तेच मी सांगतोय. सगळ्यांचं सगळं मिळूनच तुम्हाला म्हणतोय बॅलन्स मध्ये. हा बॅलन्सचा 14,000 हेक्टरचा भाग आला ना. आपल्याकडे नाही पाणी तेवढं. मग काल का नाही दिलं मग आम्हाला पाणी? सोमवारी दादा आपल्याकडं सोमवारी देतो म्हटलेलो, पण त्यावेळेला आपल्याकडं खालच्या पिण्याच्या नाही नाही, तुम्हाला ते अधिकार नसतील. ज्याला अधिकार आहे त्याला तुम्ही फोन करा, मंत्र्याला करा नाही तर कोणालाही करा. नाही, अधिकाराचा विषय नाही ह्यामध्ये कुठला. आपलं जेवढं पाणी द्यायचं ठरलं तेवढं सगळ्यांना देणार आहे. मध्ये गॅप का जाणे शिरसायला तुम्ही केला तो सांगा. तिथं आपल्याला का दिला गॅप? कालव्याला हेड नाही मिळालं दादा. त्यांनी आंदोलन केलं म्हणून त्यांना मिळालं नाही. त्यांना जेवढं द्यायचं होतं तेवढं दिलं. हे बघा, तुम्ही प्रश्न आंदोलनाचा नाही. ऐका 2 मिनिटं ऐका. पाणी इंदापूरच पाणी चालू होतं. तिकडे काय आंदोलन शिरसाईचा गॅप तुम्ही इंदापूरला जातानाच भरून काढायला पाहिजे आणि मग खाली जायला पाहिजे. बघा तुम्ही इंदापूर आणि बारामतीमध्ये उगाचच वाद लावताय. नाही नाही नाही, तुम्ही नियोजन नीट करायला पाहिजे. नियोजन आम्ही नीट केलं, पण काही अडचणी आहेत. शेवटी कसं आहे, कालवा 200 किलोमीटरचा कालवा. 200 किलोमीटर मध्ये प्रयत्न चाललेले आहेत आमचे. पाणी सिपेज होतंय. कालवा जुना आहे, 65 वर्षापूर्वीचा कालवा आहे. आमची पूर्ण सिस्टीम म्हणजे अजित दादा असताना 63 वर्षाचा असेल बरोबर कालवा, नाही तर 64 वर्ष. दादा ह्यात राजकीय काही विषय नाही. आम्ही का कुठला राजकीय आता गॅप का पडलाय? ते काय म्हणतात माहितीये का? दादा अगोदर का कालवा अगोदर हे ते बोलते. विषय कसा आहे, म्हणजे दादा असताना का नीट नियोजन व्हायचं का तुम्ही घाबरायचा? त्यावेळेपेक्षा आपण ह्या वेळेला जास्तच पाणी देतोय. मागच्या वर्षी पाऊस आल्यामुळे तुम्हाला नाही जाणवलं, त्याच्या आदल्या वर्षीपेक्षा ह्या वेळेला शिरसाईचं तुम्ही ऑलरेडी आमचं हक्काचं पाणी वापरलं वरून न देता. तुम्हाला हे माहितीये का, पाणी जे पावसाचं शिरसाईमध्ये होतं ते तुम्ही त्या ठिकाणी वापरलेलं, म्हणजे त्याचा अर्थ वरून तुम्ही पाणी दिलंच नाही. चालू वर्षात फक्त 170 एमशिफ्टी फक्त पाणी. म्हणजे तिथं गैरसमज झालेले आहेत काहीतरी. रेकॉर्ड आणा. याला राजकीय रंग राजकीय करत नाही. एकच आहे, तुम्ही गॅप द्यायला नव्हता पाहिजे. एकच मुद्दा गॅप दिला म्हणून हा प्रॉब्लेम आला. प्रॉब्लेम येतो, बाकीचा विषय कुठला आणि हे खरंय, शिरसाईला पाणी देताना पहिलं पाणी तुम्ही पावसाचंच दिले. त्याविषयी आमची बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनला ही झाली, मिटिंग झाली. त्या टायमाला तिथं जो शिरसाईची 100 लोक तिथं आली होती. त्यांनी ते सांगितलं की तुम्ही आमचा अन्याय करा, तुम्ही इथं आला. आमचं पाणी पावसाचं बी तुम्ही नेलं आणि आता तुम्ही आम्हाला पाणी बी द्यायला. कोण हे मिटिंग मध्ये झालं. कोण कुणावर अन्याय करत नाही. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. हे तर तुम्ही मान्य करताय. 30 दिवसाच्या वर्तन मध्ये 20 दिवस जाणा शिरसाई चालवली आणि 10 दिवस आता कापलं पाणी तुम्ही आमचं. हे पाणी का कापलं? इंदापूरवाल्यांना दिलं. आमची गाव कायम ताण्याली राहिली ती राहिलीच. तसं नाही. आमच्या दुष्काळी भाग आहे. एकच स्कीम आहे आमची.
जाणं आमचं शिरसाई, अन्याय दुसरं करताय काहीच नाही आम्हाला. अन्याय आणि करताय, दादा ह्या पानसरेवाडी आणि गैरसमजातून तुम्ही खेरेवाडी बाहेर ह्या आम्ही गावात अन्याय काय करत म्हणणं नाही. होतं आम्हाला 4 दिवसाचं डिपार्टमेंट पाणी कुणावरही असेल तर 2 राजकीय दिवस किंवा येतं ना वाटाला ना पोटाला. कुठल्या तालुक्यावर अन्याय करताय असं नाही डिपार्टमेंट. बरं थांबा, टेक्निकली तुम्ही मला फक्त सांगायचं, काय न बोलता. एकदा तुम्ही शिरसाई जाणं शिरसाईचं पाणी सुरू केलं तर त्याला गॅप द्यायचा असतो का नसतो? असं कुठलं आपलं ठरलेलं नव्हतं दादा. फक्त काय? आपण काय पहिलं 70% मग दिलं. तुम्ही म्हणता की चला 20% देऊ, असं नाही, लेखी मग तीस- परत 20% शेवटचे देऊ, 30 दिवस असं आहे का? होते. लेखी 30 तुम्ही दिवस होते. एखादं प्रकल्प सुरू होतो, जसं आमचा कुकडी सुरू झाला की जोपर्यंत टेल टू हेड होत नाही तोपर्यंत नाही. आणि जर टेलला अन्याय झाला तर परत पाणी सोडत नाही दुर्दैवाने. का? कारण का सगळं सीपेज मध्ये वाया जातं. हे बरोबर आहे का नाही? तुम्हाला आहे का नाही न्यायात? आणि मग इथं काय अजून पीडीएन झालेलं नाही, पाईपलाईन मधून पाणी नाही. मग तुम्ही अर्धवट आमचं सोडलं 70% आणि 30% पाणी तसंच तुम्ही मागे ठेवलं. आता तुम्ही द्यायचं म्हणता तर उशिरा देतो असं तुम्ही म्हणता. मग ऑलरेडी जे नुकसान झालं ते कसं? 2 ते 3 दिवसाचा उशीर झालेला दादा ते